राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर हे बघा मित्रांनो, हे स्वतःहून 2 रोप रुजून आलेले आहेत. हे बघा, हे बघा, हे केवढे आहेत बघा. मी अशी ग्राफ्टिंग तुम्हाला दाखवतो की तुम्ही पण अशी करा. आता हे करते वेळी हे तुम्हाला असं दिसतं, पण एकदा हे सक्सेस झालं, 1-2 वर्ष गेली ह्याची मित्रांनो, की मोठी झाडं होतात. आता ही कशी झाडं आहेत बघा, केदी ही स्वतःहून रुजून आलेली आहेत. ही बघा, हे काय माहीत आहे, आपण हे कशी रुजून येतात तर गुरं आपले उन्हाळ्यात आम्ही चारा बिरा त्यांना देतो आणि नंतर ते त्याचा लास्टच्या ज्या पारमट्या बिरामट्या खातात आणि आपण असं ते हे टाकतो, त्याला आम्ही उकरड बोलतो. त्या उकरडात ह्या रुजून आलेल्या आहेत. हे बघा, त्या पारमट्या असतात त्याच्यात हे बघा रोप रुजून आलेले आहेत. कारण हे पण हे स्वतःहून रुजून आलेले आहेत. तर ही दिसते वेळी तुम्हाला कशी दिसत आहेत बघा, कारण ही स्वतःहून रुजून आलेली आहेत. ही बघा कशी डिवडिवीत आहेत बघा. अशांचंच ग्राफ्टिंग करायचं मित्रांनो, छोटी असते वेळी. आणि एकदा ही सक्सेस झाली की ही कोणाला ऐकत नाही. भले 1-2 वर्ष घेतात, पण एकदा त्यांचं मूळ एकदा व्यवस्थित झालं, सोटमूळ, कारण ह्याला सोटमूळ आहे, आणि सोटमूळ एकदा व्यवस्थित झालं की ह्यांची ग्रोथ अशी वाढत जाते. तर माझा हाच फोकस आहे की तुम्हाला हे सगळं समजावं, म्हणून मी हे तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ करून टाकतो मित्रांनो. असं तुम्हाला कोण दाखवणार नाही. आणि हे आमची बाग आहे, की असं नाही की तुम्हाला व्हिडिओ बनवायचे म्हणून काय पण खोटं असं नाही दाखवत आहे. ही स्वतः रुजलेली आहेत झाडं बघा. हे जुनं आहे बघा. नाही तुम्ही म्हणाल ही झाडं अशी लावलेली आहेत की काय आहेत, हे बघा खालचं, हे तुम्हाला समजेल. स्वतः रुजलेली आहेत झाडं बघा. ही बघा, हे बघा. तर अशीच झाडांचाच ग्राफ्टिंग करायचं, तरच तुम्हाला फायदा होणार मित्रांनो. तर चला, व्हिडिओ मोठा होईल, जास्त बोलत नाही. तर हे बघा, मी आता इथे तुम्हाला ग्राफ्टिंग करून दाखवतो ह्या झाडाला. हे बघा, इथे कट करतो. हे छोटी आहेत म्हणजे वीक ग्राफ्टिंगच करायचं आपण. हे बघा, आता हे छोटंचं मी हे एवढं तोडून टाकलं आणि ह्याला इथे करून दाखवतो. हे बघा, हे बघा, ह्याचं हे तोडून टाकलं. अशी छोट्या झाडांचं काय होतं, लगेच सक्सेस होतं मित्रांनो. तर अशी जी छोटी छोटी रोपं रुजून येतात त्यांना ग्राफ्टिंग करायचं. तर सर्वप्रथम हे बघा, मी सुरी साफ करून घेतली. हे बघा, हात स्वच्छ तुमचे ठेवायचे, कारण कशा हाताला माती बिती लागली तर काय त्याला हे होतं. हे बघा, हे बघा, हे बघा. आता काय करायचं, अगदी बरोबर त्याच्या मधोमध आला पाहिजे असा चीर घ्यायचा. हे बघा, कारण आपल्याला हे व्ही ग्राफ्टिंग करायचं आहे. हे बघा, आणि कशी ही छोटी झाडं असतात म्हणून हलक्या हाताने करायचं, जोर लावलात की ते तुटणार. हे बघा, नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, असा मधोमध चीर आला पाहिजे. आता हे बघा, मी ही सायन घेतली, ही थोडी मोठी आहे, ही नाही दाखवत तुम्हाला. ही पण ही सायन बघून घ्या. आता ह्याला मी नाही लावत कारण ही जाड आहे. ही बघा, पण आता ही तुम्ही म्हणा ह्याचा डोळा कुठे आहे, तर ही कधी पहिली आपण तोडलेली आहे. हे बघा, इथे कट केलेलं होतं, तर काय हरकत नाही. हे बघा, इथे कोंब किती येत आहेत. मग अशी ही सायन चालते. ही बघा, ही सायन एकदम पॉवरफुल आहे, एकदम मस्त आहे. अशी सायन पाहिजे, कडक. ही बघा, आता ह्याला डोळे, हे बघा इथे डोळे येत आहेत. हे बघा, हे डोळे, हा बघा डोळा. मग अशा पण सायन चालतात. ह्या बघा, फक्त काय पाहिजे तर इथे डोळे पाहिजे. तर मी आता ही सायन घेतली. ही बघा, छोटी आहे ह्याचं, कारण हे झाड पण तेवढं आहे म्हणून सायन पण तेवढं आपण छोटी घ्यायची. ही बघा, आणि जरी मोठी झाली तरी काय हरकत नाही, चालतं. असं काय नाही की मोठी नाही, तिला एके बाजून फक्त जोडायची तिला. पण शक्यतो काय करायचं, जेवढं झाड असेल तेवढीच सायन घ्यायची. मोठी मग लगेच सक्सेस होतं तुमचं होणार. हे कसं, हे बघा, हे प्लेन आलं पाहिजे एकदम एकदम असं सरळ. नाही तर काय होतं, त्याच्यात गॅप राहतो. गॅप राहिलं की ते अनसक्सेस होतं. हे बघा, असं असं प्लेन आलं पाहिजे एकदम. बघायला गेलं तर हे बघा कसं मी तुम्हाला दाखवतो, हे कसं प्लेन आहे. हे बघा, असं बघायचं. हे बघा, असं प्लेन आलं पाहिजे. हे बघा, इकडचं पण तसंच आहे. हे बघा, हे बघा, असं प्लेन आलं पाहिजे.
हे बघा असं. चला तर व्हिडिओ मोठा होईल. असं बसवायचे त्याच्या आतमध्ये. बसवते वेळी व्यवस्थित तिथे बसलं पाहिजे खोल. हे बघा असं टाईट बसलं. सुरुवातीला ही कलम पट्टी अशी थोडी इथे हे करून घ्यायची, फाकून घ्यायची, म्हणजे काय बांधायला बरं पडतं. हे बघा आणि खालून बांधत जायचं. त्याला बांधते नेहमी खालून बांधायचं असं. हे बघा कारण हे बांधते वेळी काय करायचं, व्यवस्थित बांधायचं. कारण हे आमचं हे बघा आम्ही बाहेरचं आहे मित्रांनो, इथे काय शेड नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे कसं त्याला पाणी बिनी गेलं नाही पाहिजे. बांधण्याचं महत्त्वाचं आहे एकदम. हे मी जसं बांधतो तसंच तुम्ही बांधा म्हणजे ते सक्सेस होणार. कारण आणि घाई नाही करायची. घाई केल्यात की ते थोडंसं जरी काहीतरी चुकलं तरी ते खराब होणार. हे बघा असं. हे कसं आहे, नाजूक आहे एकदम, म्हणून याला हलक्या हातानं असं व्यवस्थित बांधलं पाहिजे. बघा हे बघा इथे काय याचं तोंड आहे वरचं, इथे टाईट बांधायचं, कारण पाणी इथूनच जाणार आतमध्ये. हे बघा इथे पाणी गेलं की ते खराब होणार असं. हे बघा आता काय थोडी सायन ही मोठी झाली आहे, एक दुसरी तुम्हाला दाखवतो हे करणार ती. तर काय हरकत नाही, त्याला काय करायचं तर बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा हे झालंय. हे बघा असं टाईट बांधायचं. हे बघा झालंय. तर आपण ह्याला करूया जर हे ह्याला पण असा व्यवस्थित मधोमध चिर घ्यायचा. बघा आता ही जाडच आहे ना, तर काय हरकत नाही, एके साईडला तिला अशी जुळवायची. कुठची एक साईड बाहेर आली थोडी तरी काय हरकत नाही. आणि ही सुरीला अशी धार पाहिजे. हे बघा कसं एके झटक्यात हे होतं, तशी धार हे करायची. आणि शक्यतो तुम्ही अशी लोखंडी सुरी वापरा, कारण काय होतं हिला जरा दगडा बिगडा मारलात की लगेच धार येते मित्रांनो. स्टील बिलची सुरी वापरायची नाही, ती काय कामाची नाही याच्यासाठी. ग्राफ्टिंगसाठी अशी लोखंडीच हवी. लोखंडी असली की ते चांगलं होतं. हेच महत्त्वाचं आहे त्याचं. व्ही बरोबर यायला पाहिजे त्याचं. थोडंसं जरी साल हे झाली तरी ते खराब होतं. एक मोठे सुरीचं काय होतं तर ही अशी प्लेन येतं. हे बघा अशी रुंद असली की काय होतं, हे बघा अशी प्लेन येतं. झालं. आता काय करायचं तर आता ही थोडी मोठी सायन आहे, मग काय हरकत नाही. मग एके बाजूला तरी एक साईडला ती जुळवायची. बघा अशी एक साईडला. आता मी ह्या साईडला जुळून दाखवतो, इकडच्या वरच्या बाजूला. हे बघा अशी बसवायची तिला टाईट. हे बघा हे बघा कशी बसली, अशी टाईट बसली पाहिजे. हे बघा कशी बसली बघा. इकडे देखो नुसते. हे बघा कशी टाईट बसली पाहिजे अशी.
पाऊस येतोय पटपट बांधतो. जणू काय आता मला पाऊस चालू झाला की व्हिडिओ थोडे कमी येतील, तर तुम्ही पण समजून घ्या. कारण मी जे सगळे व्हिडिओ बनवतो ते बाहेरचे आहेत. हे बघा, असं नाही की शेडमध्ये आपण काय तुम्हाला दाखवत आहे. जे आहे खरं ते तुम्हाला दाखवत. त्याच्यामुळे थोडा पाऊस जोराचा चालू झाला की मग व्हिडिओ कधी कधी येणार नाही, तर तुम्ही पण समजून घ्या. हे बघा, आणि आता काय होणार, आता हे पाऊस लागला नाही, आता चालू झाला तर एवढा पडणार की भरमसाठ आलाच. हे बघा, हे बघा असं साईड बांधायचं. सोपं आहे, काय भारी नाही. पाऊस आला, कोण म्हणतं काय पिशवी घालायची किंवा काय घालायची, काय गरज नाही. हे बघा असं बांधलात की काय होत नाही. चला तर मित्रांनो, पाऊस आला. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ